नमस्कार, मी सुवर्णा. 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया. श्रद्धाचा मारेकरी आफताब याचा कबूलनामा समोर आलाय. 16 मे 2022 ला आफताबनं श्रद्धाची हत्या केली होती. श्रद्धाची गळा दाबून हत्या केली, त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. खर्चाच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला होता. खर्चासाठी पैसे नसल्यानं हत्या केली असं तो म्हणतो आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय. या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेलाय. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर हा वाद नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर हा वाद विकोपाला गेलाय. सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेसमध्ये पटोले विरुद्ध थोरात असा संघर्ष टोकाला गेलाय. आता या संघर्षावर काँग्रेस श्रेष्ठी कसा तोडगा काढतात हे बघावं लागेल. काँग्रेस नेते थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. तांबे प्रकरणाचा वाद थेट दिल्ली हायकमांडपर्यंत जाऊन पोहोचलाय. याबाबत थोरातांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. नेमकं पत्रात काय आहे त्यावर नजर टाकू. आम्ही काँग्रेसचे निष्ठावान घराणे, आमच्या निष्ठेबद्दल शंका घेण्यात आली. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जे काही राजकारण घडलं त्याने दुःख झालंय, व्यथा व्यक्त करतो. नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत जो गोंधळ झाला तो गोंधळ कमी करण्याऐवजी वाढवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांकडून आणि काही काँग्रेस नेत्यांकडून झाला. माझ्या परिवाराबाबत व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी झाली. माझ्याबद्दल मनात इतका राग असेल तर मी प्रदेश अध्यक्षांसोबत कसं काम करू. टोकाचे गैरसमज या सगळ्या काळात माझ्या संदर्भात निर्माण करण्यात आले. काँग्रेसच्या विचारानेच मी आजवर राजकारण केलं आणि हाच विचार मी पुढे घेऊन जाईन असं पत्र थोरातांनी खरगे यांना लिहिलं आहे. आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही. त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता. मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो. त्यांचे पत्र व्हायरल होत आहे, ते राजीनामा देत आहेत. मला ते दाखवा ना. मला आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा. दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब तसे एक काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत आणि त्यामुळे नेमकं याच्या मागचं कारण काय हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे. पण बाळासाहेब आमचे एक सहकारी आहेत आणि संयमी नेते आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागेल. तो राजीनामा आहे का काय आहे, पत्र आहे, हे अजून माहिती नाही आहे. त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालं नाही अजून. मी काल अध्यक्षांच्या बरोबर होतो पुण्यात, तर त्यांनाही माहिती नाही. त्यामुळं त्याच्यावर रिॲक्शन देणं काही योग्य नाही. हे टेम्पररी असतं. असं आता सगळं ठीक होईल, तर काळजी करण्याचं कारण नाही.